नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात, मुंबईकरांचं हक्काचं घर घेण्याचे स्वप्न आता म्हाडाकडून पूर्ण करण्यात येणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुंबई मंडळाकडून यंदा 2030 घरांसाठी सोडत काढण्यात आली आहे। मात्र घरांच्या किमती जास्त असल्याने म्हाडाच्या या सोडतीला अल्प प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं। त्यामुळेच या सोडतीला मिळालेल्या कमी प्रतिसादानंतर म्हाडाकडून खासगी विकासकांकडून निर्माण केलेल्या घरांच्या किमतीत 10 ते 25% कपात करण्यात आली आहे। राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली। अत्यल्प उत्पन्न गटातील घरांची किंमत 25% कमी होणार, अल्प उत्पन्न गटातील घरांची किंमत 20% कमी होणार, मध्यम उत्पन्न गटातील घरांची किंमत 15% कमी होणार, उच्च उत्पन्न गटातील घरांची किंमत 10% कमी होणार। त्यानुसार 370 घरांच्या किमती कमी होणार आहेत। सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या घरांच्या किमती कमी करण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे। तसंच म्हाडाचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढही देण्यात आली आहे। 19 सप्टेंबर पर्यंत आता उमेदवारांना म्हाडाच्या घरासाठी अर्ज करता येणार आहे। त्यामुळे म्हाडाच्या अर्ज करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे। देश विदेशातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या अनेक विभागात वापरण्यात येणाऱ्या विजेमुळे मोठा खर्च सहन करावा लागतो। शिर्डीतील साई मंदिर आता विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे। शिर्डीतील साई मंदिर, भक्त निवास, हॉस्पिटल आणि प्रसादालयासह शैक्षणिक संकुलात होणाऱ्या वीज वापरापोटी वर्षाला सर्वसाधारणपणे 20 कोटी रुपये वीज बिल साई संस्थानला भरावं लागतं। यातून आता सुटका होणार आहे। काही वर्षांपूर्वी साईबाबा संस्थाननं पारनेर तालुक्यातील सुपा इथं उभारलेल्या 2 पवनचक्की आणि प्रसादालयाच्या इमारतीसह इतर इमारतींवर लावण्यात येणाऱ्या सोलर पॅनलमधून मिळणाऱ्या ऊर्जेमुळे साईबाबा संस्थान विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे। संस्थांचे जे वेगवेगळे प्रकल्प जे आहेत त्याच्या रूफटॉपवर तयार करण्याचं नियोजन आहे। ही सर्व जी आहे म्हणजे पवनचक्की आणि रूफटॉपपासून जे आहे ते 5 ते 5.5 मेगावॅट एनर्जी तयार होईल। पुढच्या काही दिवसात या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल। काम पूर्ण झाल्यावर साईबाबा संस्थानची तब्बल 20 कोटी रुपयांची वर्षाकाठी बचत होणार आहे। विजेच्या बाबतीत 8 मेगावॅट वीज निर्मिती करून स्वयंपूर्ण होणारं राज्यातील पहिलं देवस्थान साई संस्थान ठरणार आहे। मराठी दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशींच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार समोर आलाय। महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या घरातील पाळीव बोक्यामुळे हा प्रकार उघड झालाय। स्वप्ना वाघमारे जोशींच्या 6व्या मजल्यावरील घरात मध्यरात्री 3च्या दरम्यान चोर शिरला। पाईपवरून चढून त्याने खिडकीची काच सरकवून घरात प्रवेश केला आणि घरात पाहणी करू लागला। हॉल नंतर त्याने बेडरूमचीही पाहणी केली। हॉलमधील एका पर्समधून काही पैसेही चोरले। तोपर्यंत त्याच्या आजूबाजूला स्वप्ना जोशी यांचा पाळीव बोका फिरत होता। या बोक्याला संशय आला। तो थेट जोशी यांच्या जावयाच्या रूममध्ये गेला आणि त्याच्या पोटावर उड्या मारू लागला। झोपमोड झाल्यानं उठलेल्या जावयानं हॉलमध्ये पाहिलं असता त्याला चोर दिसला आणि क्षणार्धात त्या चोरानं पोबारा केला। ही सगळी घटना हॉलमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। आश्वासन दिया सपना जी को और हम लोगों को कि हम इसको जरूर बहुत जल्दी अरेस्ट करेंगे। आतापर्यंत कुत्र्यांमुळे चोरीचा प्रकार टळल्याचं समोर आलं होतं। आता मात्र बोक्यामुळे चोरीची घटना टळल्याची घटना पहिल्यांदाच समोर आली आहे।